नमस्कार, मी आकाश माने, युवक राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष आहे. प्रचाराच्या निमित्तानं मी सकाळपासून प्रभाग क्रमांक 8 मध्ये या ठिकाणी फिरतोय. सन्माननीय विष्णू माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आमचं 4ही उमेदवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल या ठिकाणी उभं आहे. आमच्याकडे या ठिकाणी संजय कोलप साहेब आहेत, पूनम मोकाशीताई आहेत आणि प्रियंकाताई देशमुख आणि सन्माननीय विष्णू माने असं 4ही लोकांचं हे पॅनल या ठिकाणी उभं आहे. ह्या वॉर्डामध्ये मी सकाळपासून बघतोय अतिशय चांगला प्रतिसाद हा लोकांमध्ये आहे. खऱ्या अर्थानं लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे, कारण विष्णू माने साहेबांनी बऱ्याच मागच्या काळामध्ये केलेली जी विकासाची कामं आहेत त्याची पोचपावती या निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं लोकांकडून मिळत आहे. आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायला आनंद होईल की या वॉर्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान म्हणजे अजितदादांना मतदान आहे आणि अजितदादांना मतदान म्हणजे विकासाला मतदान आहे. कारण हे सगळे शिलेदार आहेत ते सन्मान्य अजितदादांचे शिलेदार आहेत. सन्मान्य विष्णू मानेंच्या पाठीशी अजितदादांचा आशीर्वाद आहे, अजितदादांची भक्कम ही साथ आहे. त्यामुळे आम्ही पक्ष म्हणून देखील या ठिकाणी ताकदीनं काम करत आहोत आणि माझ्या मनामध्ये तीळ मात्र सुद्धा शंका नाही की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे 4ही उमेदवार माने साहेबांनी सांगितलं तसं 2,500 ते 3,000 फरकांनी या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. उद्या अजितदादांचा दौरा आहे, अजितदादा मिरजेला येणार आहे, काय म्हणाल तुम्ही? मी इथून आता अजितदादांच्या उद्याच्या सभेच्या नियोजनासाठीच मिरजेला त्या ठिकाणी जाणार आहे. मिरजेमध्ये साधारणतः आपले 16 उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत. आपण मिरजेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये त्या ठिकाणी आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पॅनल त्या ठिकाणी उभा केलेलं आहे. आपण बरेच वर्षापासून बघतोय या ठिकाणी, परंतु ह्या वेळेला महानगरपालिकेमध्ये अजितदादांची एंट्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून होते. आपण पिंपरी चिंचवड बघितलं, पुणे महानगरपालिका जर बघितली तर तिथं अजितदादांच्या नेतृत्वाखाली ते मेट्रो सिटी झालेल्या आहेत. ह्या वेळेला जर समस्त सांगलीच्या जनतेनं जर राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी बहुमत देऊन जर सत्तेत बसवलं, सत्तेत तर आम्ही निश्चितपणे बसणार आहोत. यावेळीचा महापौर कोण होणार आहे तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा होणार आहे आणि पर्यायानं तो अजितदादांचा होणार आहे. त्यामुळं पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या खालोखाल ह्या सांगलीचा विकास होईल आणि प्रचंड ताकदीनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळेच उमेदवार या ठिकाणी निवडून येतील. प्रत्येक पक्ष असा म्हणतोय की आमचाच महापौर होणार, कितपत सत्य? आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये साधारणतः 78 या ठिकाणी जागा आहेत, परंतु जो स्ट्राईक रेट जो असणार आहे तो सगळ्यात चांगला आणि सगळ्यात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असणार आहे. आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये फक्त द्यायचे म्हणून उमेदवार दिलेले नाही आहेत, तर तगडे उमेदवार दिलेले आहेत, निवडून येणारे उमेदवार दिलेले आहेत आणि प्रचंड मताच्या फरकाने निवडून येणारे उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे 33 जागेवर उभा केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळेचे सगळे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील. त्याची आम्ही प्रचंड अशी जबरदस्त तयारी देखील केलेली आहे.